नमस्कार, मी प्रियंका पंडित. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण भाजणी न करता तांदळाच्या पिठाच्या आणि मैद्याच्या चकल्या बनवूया. तर तांदळाच्या पिठाच्या आणि मैद्याच्या चकल्या कशा बनवायच्या, त्याला काय काय साहित्य लागतं, चला आता बघूया. हे चकली बनवण्यासाठी मी साहित्य घेतले. 1 वाटी मी मैदा घेतला आहे, 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, 2 चमचे मी मालवणी घरगुती मसाला घेतला आहे, अर्धा चमचा हळद घेतले, 1 चमचा धने जिरे पूड घेतले, 1 चमचा मी सफेद तीळ घेतले, अर्धा चमचा ओवा घेतला आहे, थोडासा हिंग घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे. आता आपल्या चकलीच्या पिठात ओतण्यासाठी गरम तेल लागणार आहे. त्यासाठी मी इथे गॅसवरती पॅन ठेवला आहे, तो आता मी तापत ठेवते. त्यात आता 3 चमचे आपण तेल घालूया. तेल तापते तोपर्यंत आपण चकलीचं पीठ आता तयार करायला घेऊया. पीठ तयार करण्यासाठी इथे मी एक वाडगं घेतलेलं आहे. त्यात आता मी 1 वाटी मैदा घेते, 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेते, 2 चमचे मी मालवणी मसाला घेतला तो घेते, अर्धा चमचा हळद घेतली ती घेते, 1 चमचा धने जिरे पूड घेतली ती घेते, 1 चमचा मी तीळ घेतले ते घेते, अर्धा चमचा ओवा घेतला आहे तो घेते, थोडासा हिंग घेतला आहे तो घेते आणि चवीपुरतं जे मीठ घेतलं आहे ते घेते. आता चांगलं व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊया आपण सगळं साहित्य. तेल चांगलं आपलं गरम झालं आहे, कडकडीत चांगलं तापलेलं आहे. त्याचं आता मोहन आता आपण ह्या पिठामध्ये घालूया. चमच्याने चांगलं ढवळून घेऊया. तेल आपलं चांगलं पिठाला आता सगळीकडे लागलं पाहिजे. तेल चांगलं पिठाला आता आपण चांगलं लावून घेऊया. हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा छान आपलं तेल आपलं पिठाला चांगलं व्यवस्थित लागलेलं आहे. तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून आता पीठ आता हे मळून घेऊया. घट्ट चांगला चपातीचा जसा गोळा करतो तसा आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ बघा आपलं छान असं मळून झालेलं आहे. घट्ट असा गोळा तयार झाला आहे. थोडंसं याला आता तेल लावून आपण पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊया. पिठाला तेल लावल्यामुळे आपल्याला आता साच्याला तेल लावायला गरज नाही लागणार. चकल्या काढण्यासाठी मी इथे हा साचा घेतलेला आहे. ते पिठाचा असा लांबट गोळा करून घेतला आहे मी. तर साच्यामध्ये आपण भरूया तो आता. चकल्या काढायला आपण सुरुवात करूया.
चकल्या आपल्या छान बघा अशा पाडून झालेल्या आहेत, तर आता आपण त्या तळायला घेऊया। चकल्या आपल्या पाडून झाल्या आहेत, तर गॅसवर इथे मी कढई ठेवले, त्यात आता मी तेल ओतते। तेल आपलं तापलंय, तर चकल्या सोडायला आता आपण सुरुवात करूया। मंद आचेवर तळून घ्यायच्या ह्या, जास्त फास्ट गॅस करायचा नाही। चकल्या आपले तळून झाले आहेत, तर आता आपण जाळीमध्ये ते काढून घेऊया। छान अशा बिना भाजणीच्या चकल्या आपल्या तयार आहेत। तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। कमेंट करून मला सांगा हे चकल्या तुम्हाला कशा वाटल्या। लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।